मिरज येथील गणेश तलावाजवळ एकावर धारधार शस्त्राने तरुणाचा निघृणपणे खून करण्यात आला। निखिल कलगुटकी राहणार मिरज असं मयत तरुणाचं नाव आहे। टोळी युद्धातून हा खुनी हल्ला झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय। याबाबत माहिती अशी की राजकीय वादातून आणि जुन्या वादातून त्याच्यावर हल्ला झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय। मयत निखिल कलगुटकी याला काही जणांनी शनिवारी रात्री गणेश तलाव येथे बोलावून घेतलं। त्यानंतर त्याच्यावर धारधार हत्यारांनी हल्ला केला। डोक्यात वर्मी घाव बसल्याने निखिल हा रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला। यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पलायन केलं। याबाबत माहिती मिळताच निखिल कलगुटकी याच्या मित्रांनी व नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली। त्यानंतर त्याला उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं, परंतु अति रक्तस्राव झाल्यामुळे निखिल याची प्रकृती चिंताजनक बनल्याचं उपचार सुरू असताना त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला। घटनास्थळी पोलीस अधीक्षक संदीप गुगे, अपर पोलीस अधीक्षक कविता बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, पोलीस निरीक्षक किरण रासकर यांच्यासह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी धाव घेतली। मिरज शहर पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी हल्लेखोरांच्या शोधासाठी पथकं रवाना केली। सदरची माहिती रविवारी मध्यरात्री 2 वाजता पत्रकारांना प्राप्त झाली।